हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी विषय गणित मराठी माध्यम संकलित मूल्यमापन सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित बघणार आहोत. हा मागील वर्षाचा पेपर आहे. याच्यावरून तुम्हाला पेपरचा फॉर्मॅट कसा असतो, क्वेश्चन्स कसे विचारलेले असतात हे कळेल. प्रश्न तिसऱ्यातला अप्रश्न. अगोदर तुमची तोंडी परीक्षा असते. 58,49,651 ही संख्या अक्षरात लिही. तर इथे लिहिलेलं आहे अक्षरात संख्या 58,49,651. विस्तारित रूपावरून संख्या लिहा. या विस्तारित रूपावरून तुम्हाला संख्या लिहायची आहे. तर फायनल उत्तर आलेलं आहे 7,96,708. चौकटीत त्यापेक्षा लहान च्यापेक्षा मोठे बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिहा. या दोघी अंकांमध्ये हा अंक मोठा आहे 40,35,314. तर इथे ग्रेटर त्यांचं चिन्ह दिलंय, त्यापेक्षा मोठे. अस्मिताने दिवाळीला 1,82,999चा दूरचित्रवाणी संच आणि ईश्वरीने 16,75,500 ची गाडी विकत घेतली. तर त्यांनी एकूण किती रुपयांची खरेदी केली? एकूण खरेदी किती केली हे विचारलंय. आपण बेरीज करणार. दूरचित्रवाणी संचाची किंमत आणि गाडीची किंमत आपण एकत्र करणार. 1,82,999 अधिक 16,75,500. बेरीज तुमच्या नोटबुकमध्ये करा सॉल्व आणि तुमच्या नोटबुकमध्ये सगळेच क्वेश्चन सॉल्व करा. तर तुमची प्रॅक्टिस पण होईल. फायनल आन्सर इज 18,58,499 रुपयांची खरेदी केली. महिला बचत गटाला गृहोपयोगी साहित्य निर्मितीसाठी 9,16,321 खर्च आला. साहित्याच्या विक्रीतून त्यांना 11,23,218 मिळाले. तर बचत गटाला किती रुपयांचा फायदा झाला? त्यांना मिळाले किती? 11,23,218 आणि खर्च किती झाला होता? 9,16,321. म्हणून आपण इथे वजा केलं. नफा आपल्याला मिळेल 2,06,897. पुढील प्रश्न 23,302 ला 25 ने गुणायचं आहे. नोटबुक मध्ये सॉल्व्ह करा तुमच्या प्रश्न. इथे मी हे हच्च्याचे नंबर्स लिहिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे 27,540 ला 18 ने भागायचं आहे. मग आपण अगोदर 27 ला भाग देणार. 18. इथे 18 लिहिले. 27 मधून 18 गेले 9. आता हे 5 आपण खाली घेतले, 1 स्टेप डाऊन. हा नंबर झाला 95. मग 18 म्हणजे 90. 90 इथे लिहिले, 5 इथे लिहिले. 95 वजा 90 5. 4 खाली लिहिले. 18 त्रिक 54. 54 वजा 54 0. 0 आपण खाली लिहिला. इथे 0 आणि हे 0. 0 वजा 0 0. पुढील प्रश्न आकृतीमध्ये रेषा S ही रेषा T ला समांतर आहे आणि रेषा Z ही त्यांची छेदिका आहे. जर कोन C हा कोन C 125 अंश असेल तर कोन D काय असेल? किती असेल? तो सुद्धा 125च येईल, अंश येईल. का? कारण की दोघंही काय संगत कोन आहेत. म्हणून इथे 125 अंश लिहिलं आणि कारण काय दिलं? संगत कोन एकरूप असतात. पुढील प्रश्न आकृतीमध्ये रेषा L व रेषा M समांतर आहेत. दोघंही या रेषा समांतर आहेत आणि रेषा P व रेषा Q, P व Q या त्यांच्या छेदिका आहेत. तर आकृतीत दिलेल्या कोनांच्या मापावरून कोन X व कोन Y ची मापे काढा. X आणि Y ची मापे काढायची. हा कोन X हा कोन X जो आहे याचं माप काढायचं आहे आणि कोन Y चं माप काढायचे, मापे काढायचे. हा X आणि हा Y.
मग इथे जी माहिती दिलेली ती लिहून घ्या. रेषा एल व रेषा एम समांतर आहेत. रेषा पी क्यू या त्यांच्या छेदिका आहेत. मग आता आपल्याला बघा हा अँगल काय दिलेला आहे 70 डिग्री आणि हा अँगल काय दिलेला आहे 50 डिग्री. बरोबर. हा कोन अँगल म्हणजे कोन. बरोबर. तर आता आपण याला ए कन्सिडर करूया आणि आपल्याला एक्स माहिती काढायचा आहे. हा अँगल आपल्याला माहिती आहे, हा कोन आपल्याला माहिती आहे 70 डिग्रीचा आहे आणि आता आपल्याला एक्स माहिती करून घ्यायचा आहे. जर हे दोघंही कोन आपण बघितले तर ते एक रेषीय कोन आहेत. तर त्यांची बेरीज किती असते 180 असते. इथे मी या कोनाला ए म्हटलेला आहे. कोन ए अधिक कोन एक्स बरोबर 180 डिग्री. म्हणून 70 डिग्री हा इथे 70 दिलेला आहे ना, 70 अंश अधिक कोन एक्स बरोबर 180 अंश. म्हणून कोन एक्स बरोबर 110 अंश. कोन बी काय दिलेला आहे 50. म्हणजे हा कोन कोणता दिलेला आहे 50 दिलेला आहे. याला मी बी कन्सिडर केलं आणि आपल्याला वाय फाइंड आउट करायचा आहे. तर वाय काय येणार तो सुद्धा 50 येणार. का तर दोघं पण संगत कोन आहेत. संगत कोन काय असतात एकरूप असतात. नेक्स्ट क्वेश्चन. आकृतीमध्ये रेषा एम ही रेषा एन ला समांतर आहे आणि रेषा पी ही त्यांची छेदिका आहे. तर आंतरविक्रम कोनांच्या जोड्या लिहा. तर ही माहिती लिहून घ्या अगोदर. रेषा एम ही रेषा एन ला समांतर आहे. रेषा पी ही त्यांची छेदिका आहे. एम एन आणि ही पी त्यांची छेदिका आहे. तर आपल्याला आंतरविक्रम कोनांच्या जोड्या लिहायच्या. तर आंतरविक्रम कोण कोणते असतात हे असतात मधले आणि क्रॉस मध्ये त्यांच्या जोड्या असतात. तो कोन डी आणि कोन एफ बरोबर आणि कोन सी आणि कोन ई. पुढील प्रश्न. आकृतीमध्ये रेषा पी आणि क्यू या समांतर रेषा आहेत. पी आणि क्यू. रेषा बी सी ही त्यांची छेदिका आहे. तर जे व के ची किंमत काढा. हा जो कोन आहे जे त्याला जे म्हटलेला आहे आणि हा जो कोन आहे के याचं काय काढायची किंमत काढायची मेजरमेंट काढायचं. सो रेषा पी आणि रेषा क्यू या समांतर रेषा आहेत. रेषा बीसी ही छेदिका आहे. माहिती लिहून घेतली. आता बघा हा जो कोन आहे हा काय दिलेला आहे 120 डिग्री बरोबर. त्याला आपण एम समजूया. ओके. सो कोन एम इज इक्वल टू 120 डिग्री बरोबर. तर कोन के काय येईल तो सुद्धा 120 अंश येईल. का कारण की दोघं पण हे काय संगत कोन आहेत बरोबर. या दोन पॅरलल लाईन्स समांतर रेषा आणि ही छेदिका. तर हे दोघं कोन काय आहेत संगत कोन आहेत. म्हणून कोन के बरोबर 120 डिग्री. आता बघा इथे हा ट्रायंगल तयार होतोय बरोबर आणि आपल्याला काय विचारलेलं आहे आता अँगल जे तो सुद्धा आपल्याला काढायचा. आपण कोन के काढलाय 120 डिग्री. ट्रायंगल याला डी म्हणूया. ट्रायंगल ए बी डी मध्ये आपल्याला माहिती त्रिकोणामध्ये तिघ कोणांची काय असते बेरीज असते 180. म्हणून कोन के अधिक कोन जे अधिक हे 30 डिग्री बरोबर 180 डिग्री. मग कोन के ची किंमत आपण आताच काढली 120 डिग्री. 120 डिग्री कोन जे आपल्याला फाइंड आउट करायचा आहे शोधायचा आहे बरोबर अधिक कोन जे अधिक 30 डिग्री हे दिलेलं आहे. मग 120 अधिक 30 150 डिग्री अधिक कोन जे बरोबर 180 डिग्री. मग कोन जे बरोबर 180 डिग्री वजा 150 डिग्री बरोबर 30 डिग्री. मग इथे कोन के आला 120 डिग्री आणि कोन जे आला 30 डिग्री. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बहुपर्यायी प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक दिलेल्या चौकटीत लिहा. योग्य पर्याय क्रमांक लिहायचा आहे तुम्हाला. 32 चे 5वे मूळ ही संख्या घातांक रूपात कशी लिहाल. तर 32 चे 5वे मूळ आपण असं लिहिणार या घातांक रूपात बरोबर. तर याचा पर्याय काय आहे 3. 64 चा घात 203 ही घातांकित संख्या
कोणत्या संख्येचे कितव्या घाताचे कितवे मूळ आहे? तर 64च्या वर्गाचे घनमूळ आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. 216चे घनमूळ किती? 216चे घनमूळ 6 असते, म्हणून पर्याय क्रमांक 2 इथे लिहिलाय. आकृतीमध्ये पुढील प्रश्न. आकृतीमध्ये चौकोन NSRT हा समांतरभुज चौकोन असून त्यांच्या कर्णांचा छेदनबिंदू M आहे. तर पुढील प्रश्नांची सकारण उत्तरे लिहा. जर TN 6.2 सेंटीमीटर आणि RS बरोबर किती सेंटीमीटर? तर इथे सुद्धा 6.2 सेंटीमीटर येईल. हे सुद्धा. तर कारण काय? 6.2 सेंटीमीटर. कारण काय? तर समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. तर TM 8.5 सेंटीमीटर असेल, तर TS म्हणजे हे पूर्ण किती असेल? तर समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात, म्हणून हा सुद्धा 8.5 येईल. आणि हे पूर्ण यांची दोघांची बेरीज जर केली, 8 आणि 8 16 आणि हे अर्धा अर्धा एक झाला 17 सेंटीमीटर. पुढील प्रश्न. मेजरमेंट ऑफ NTM इज इक्वल टू 76 अंश. NTM बरोबर 76 अंश. तर मेजरमेंट ऑफ कोन RSM बरोबर किती? RSM किती येईल? तर तो सुद्धा 76 डिग्री येईल. कारण काय? व्यत्क्रम कोन एकमेकांचे एकरूप असतात. पुढील प्रश्न. एका दलाला मार्फत शेतकऱ्याने 93,000 ला एक मळणीय यंत्र खरेदी केले. त्याला 6% दलाली द्यावी लागली. तर दलालाला किती मिळणारी रक्कम काढा. 93,000ला 6%, म्हणून इथे 6/100 येईल. इथे 6 येणार. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. 930 ला 6 ने गुणल्यावर उत्तर येतं 5,580. पुढील प्रश्न. एका दुकानदार वॉशिंग मशीनच्या खरेदीवर 12% सूट देतो. त्यामुळे ते मशीन ग्राहकाला 52,800 ला मिळते. तर वॉशिंग मशीनची छापील किंमत काढा. छापील किमतीवर 12% सूट म्हणून छापील किंमत 100 आणि विक्री किंमत 88. म्हणून विक्री किंमत 52,800 असताना छापील किंमत आपण X मानू. मग इथे काय येणार? 88 येणार, बरोबर. मग आपण इथे X ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. हे क्रॉस मल्टिप्लाय आणि 88 ने भागायचंय. या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय होतोय. फायनल उत्तर आलं 60,000. पुढील प्रश्न. एका वस्तूची छापील किंमत 1,125 आहे. त्यावर 20% सूट दिल्यास ग्राहकाला ती वस्तू किती रुपयांना मिळेल? तर 100 वर मिळणारी सूट 20 रुपये, म्हणजे विक्री किंमत किती असेल? 80 असेल. 20% सूट मिळते म्हणजे. तर 1125 गुणिला 80 भागिले 100. उत्तर असेल 900. ग्राहकाला ती वस्तू 900 रुपयात मिळेल. पुढील प्रश्न. Y X च्या व्यस्त प्रमाणात आहे. X बरोबर 16 असताना Y बरोबर 4. तर चलनाचा स्थिरांक काढा. चलनाचे समीकरण लिहा. आणि प्रश्न 3 आहे. X बरोबर 8 असताना Y ची किंमत किती? तर आता आपण चलनाचा स्थिरांक काढू. Y आणि हे 1/x आहे. व्यस्त प्रमाणात आहे, त्याला आपण K मानलं. K म्हणजे चलनाचा स्थिरांक असतो, म्हणून XY व्यस्त प्रमाणात आहे, म्हणून XY बरोबर K. मग X आणि Y ची किंमत आपल्याला दिलेली आहे 16 आणि 4. 16 64 बरोबर K. म्हणून K बरोबर 64. मग चलनाचा स्थिरांक काय आला? 64. चलनाचं समीकरण काय येणार आहे? XY बरोबर 64. XY बरोबर K आहे, तर
के ची किंमत स्थिरांक आपण काढला 64 म्हणून XY बरोबर 64. तिसरा प्रश्न सोडवूया. x बरोबर 8 असताना y किती? तर x बरोबर 8 तर y बरोबर किती? तर XY बरोबर 64 मध्ये किंमत टाकूया. x ची किंमत 8, y लिहिला बरोबर 64. y बरोबर 8 × 64 8. पुढील प्रश्न. मूग डाळीची किंमत तिच्या वजनाच्या समप्रमाणात आहे. 8 किलोग्रॅम मूग डाळीची किंमत 728 असेल तर 1 क्विंटल मूग डाळीची किंमत किती? हा प्रश्न मी इथे सोडवून दिलेला आहे. फक्त इथे फिलअप्स फिल करायचा आहे. तुम्ही प्रश्न आणि प्रश्नाची उकल व्यवस्थित वाचा आणि तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करा. पुढील प्रश्न. 2 304 ही संख्या 2.304 ही संख्या रेषेवर दाखवा. नोटबुकमध्ये सॉल्व्ह करा हा प्रश्न तुम्ही. 307 ही संख्या दशांश रूपात लिहा. 307 ही दशांश रूपात ही संख्या अशी लिहिली जाते म्हणजे 3ला 7 ने भागायचं आहे आणि हाच नंबर परत पुढे रिपीट होतो म्हणून तिथे मी लाईन ड्रॉ केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 27 m घन अधिक 125 n घन याचे अवयव पाडायचे. 27 ला आपण आपल्याला माहिती कशाचा घन आहे? 3चा घन आहे म्हणून 3m चा घन अधिक 5 n चा घन 125 हा 5चा घन आहे. तर मग आपण कोणतं सूत्र वापरलंय? a घन अधिक b घन बरोबर a अधिक b दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग वजा ab अधिक b वर्ग बरोबर. इथे आता याला a समजूया आणि इथे b समजूया बरोबर. a अधिक b म्हणून 3m अधिक 5n a अधिक b झालं. आता a चा वर्ग म्हणजे 3m चा वर्ग. 3m चा वर्ग काय येईल? 9. 3m चा वर्ग काय येईल? 9m वर्ग वजा 3 15mn अधिक 5चा वर्ग किती? 5n चा वर्ग किती? 25n चा वर्ग. हे सूत्र इथे वापरलेलं आहे. सोपे रूप द्या. हा प्रश्न खूप सोपा आहे. तुम्ही सॉल्व्ह करा हा प्रश्न तुमच्या नोटबुकमध्ये. याच्यात वाटलं तर कोणते फॉर्म्युला यूज केलेले याच्यासाठी फॉर्म्युला वापरला आहे. a वर्ग वजा b वर्ग बरोबर a वजा b अधिक गुणिले a अधिक b हा फॉर्म्युला वापरला आहे आणि हे तुम्ही वरची न्यूमरेटर तुम्ही सॉल्व्ह करा. विस्तार करा. 5x अधिक 3y गुणिला दुसऱ्या कंसामध्ये 2x वजा 4y. तर मग आपण 5x ने ह्या कंसाला अगोदर गुणणार. 5x गुणिला 2x वजा 4y अधिक 3y दुसऱ्या कंसामध्ये 2x वजा 4. तर यांचं गुणाकार केलेला आहे आणि इथे फायनल उत्तर लिहिलेलं आहे. तुम्ही सॉल्व्ह करा नोटबुकमध्ये प्रश्न. शेवटचा प्रश्न आहे हा. 2m अधिक 5n वजा 5p चा वर्ग. मग दोघं कंसात वर्ग आहे म्हणून 2 कंस आपण इथे लिहून घेणार. मग काय करणार? ह्या पदाने या पूर्ण इथे या पूर्ण कंसाला गुणणार. 2m गुणिला हा पूर्ण कंस इथे लिहिला. मग 5n ने गुणणार ह्याच कंसाला. मग वजा 5p ने ह्याच कंसाला गुणणार. मग पुढे सॉल्व्ह करत जा. तुम्हाला फायनल आन्सर मिळेल. थँक्यू सो मच. तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करा हा प्रश्न.